भास्कर जाधव यांची नार्वेकरांवर टीका आहे। नार्वेकरांकडून सगळे नियम पायदळी तुडवले गेलेत असं जाधव म्हणतात। अध्यक्षांनी कोणत्याही पक्षाच्या बाजूने उभे राहू नये असंही भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे। भास्कर जाधव यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केलेली आहे। नार्वेकरांकडून सगळे नियम पायदळी तुडवले जात आहेत असं भास्कर जाधवांचं म्हणणं आहे। खरं तर अध्यक्षांनी निष्पक्षपणे काम करणं अपेक्षित असतं असं देखील भास्कर जाधव म्हणतात। महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे स्वतः मतदान केंद्र आपल्या निवडणूक कार्यालयामध्ये जातात, आरोच्या ऑफिसमध्ये जातात आणि आरोच्या ऑफिसमध्ये जाऊन अध्यक्ष या नात्यानं सरळ तिथले हरिभाऊ राठोड यांचं संरक्षण काढा म्हणून ऑर्डर देतात की जो त्यांना अधिकार नाही। अध्यक्षांनी खरं तर कुठल्याही पक्षाच्या बाजूने उभं राहता कामा नये। अशा पद्धतीनं सगळे संकेत, सगळे नियम आणि सगळ्या प्रथा या लोकांनी पायदळी तुडवून हे लोक आपले बिनविरोध केलेले आहेत। हे धाकदपटशाही दाखवून त्यांच्यावरच्या विश्वासापोटी हे बिनविरोध झालेले नाहीत, हे बिनविरोध करून घेतले आहेत। लोकशाही आणि संविधान यांना मान्य नाही म्हणून यांनी हे करून घेतलं। सचिन अहिर यांची संतोष झुरींवर टीका आहे। सीट मिळाली नाही म्हणून टीका करणं चुकीचं आहे। आमच्या सीट आम्ही यशवंत किल्लेदारांकरता सोडल्या तरीही पूर्ण ताकदीनं किल्लेदारांच्या पाठीशी उभे आहोत। किल्लेदार निवडून येणारच, त्यांना ताकदीनं मदत करणार असं सचिन अहिर म्हणतात। कालपर्यंत जे कौतुक आणि स्तुती करत होते आणि विशेषतः हे दोन्ही कुटुंबांनी आणि विशेषतः पक्षाने एकत्रित यायला पाहिजे ही जी भावना व्यक्त करत असताना निवळ फक्त एक निवडणुकीची सीट मिळाली नाही म्हणून आता ते अशा टीका करतायत, आरोप करतायत। एक सीट नाही मिळाली आणि ती प्रभाग कुठचा जिकडे त्यांचा दुरून संबंध नाही आहे, तर आता सीट नाही मिळाली म्हणून आपल्या नेत्यांवरती टीका करण्याची केवळवाणी प्रयत्न त्यांचा आहे। मला वाटते भारतीय जनता पार्टीची स्क्रिप्ट वाचण्यापेक्षा तिकडची वस्तुस्थिती काय हे जर लोकांना त्यांनी सांगितलं असतं तर बरं आलं असतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।